संजय राऊतांकडनं आम्ही भरपूर काही धडे गेल्या अनेक वर्षापासून घेतलेले आहेत. त्याच म्हणजे आम्ही माहिती सर्वसामान्य जनतेला देत आहोत. याचं कारण असं आहे की आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काँग्रेस बरोबर शिवसेनेनं आता महाविकास आघाडी स्थापन केली होती, त्या काँग्रेसकडे सर्वसामान्य मराठी माणूस आशेने बघत होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. किंबहुना राजकीय पक्षाचे नेते मंडळी कमी, परंतु महाराष्ट्रातील प्रामुख्यानं जे साहित्यकार आहेत, जे पत्रकार आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी केली होती. किंबहुना साहित्य संमेलनामध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये हा ठराव पारित केले होते. मला वाटतं की आजपर्यंत साहित्य संमेलनांमध्ये जेवढे साहित्य संमेलन झाले असतील त्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा ठराव केलेला आहे आणि तो ठराव केंद्राकडे पाठवलेला मी अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं की त्यांच्या कार्यकाळामध्ये. आणि प्रामुख्याने मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बोली भाषा आम्ही मागणी करत होती. ती मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संजय राऊत काही म्हणू द्या, संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट नेहमी केलं जातं, कारण काहीतरी त्यांना सकाळी सकाळी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात. परंतु मी उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो.